नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण ब्रायोफाइट हा जो ग्रुप होता त्याला कंप्लीट केला होता. या लेक्चरमध्ये आपण टेरिडोफाइटबद्दल स्टडी करणार आहोत. तर टेरिडोफाइटमध्ये जे काही मेंबर्स इन्क्लूड होतात ते कोणते? मोस्टली हॉर्सटेल्स अँड फर्न्स आर इन्क्लुडेड इन टेरिडोफाइट. हॉर्सटेल्सला हेच नाव का बरं पडलं हॉर्सटेल्स? तर ते जे हॉर्सच्या टेल्ससारखे म्हणजे घोड्याची जी शेपूट असते त्याच्यासारखे काहीसे दिसतात, त्याच्यामुळे त्यांना नाव पडलं हॉर्सटेल्स. आणि फर्न्स हे नाव का बरं पडलं? तर फर्नचा अर्थ होत असतो लॅटिन किंवा ग्रीक भाषेत फिदर लाईक. म्हणजे जे फर्न्स आहेत ते काहीतरी फिदर लाईक दिसत असतात, म्हणजे पक्ष्यांचे जे पंख राहतात, फिदर राहतात, पिसं राहतात, त्यासारखे दिसतात, त्याच्यामुळे त्यांना नाव पडलं फर्न्स. आता हे जे टेरिडोफाइट्सचे मेंबर्स आहेत, म्हणजे टेरिडोफाइट्सचा रोल काय ते बघू आपण. टेरिडोफाइटचे जे काही मेंबर्स आहेत ते कुठं कुठं वापरले जातात. तर मोस्टली आपण जे टेरिडोफाइट्स आहेत त्यांना ऑर्नामेंटल सारखं वापरत असतो, म्हणजे अलंकाराच्या वस्तू किंवा एक शोपीस सारखं आपण त्याला वापरत असतो. टेरिडोफाइट्स आर पहिलं बघितलं आपण ऑर्नामेंटल्स, युज्ड ॲज ऑर्नामेंटल्स म्हणजे शोपीस सारखं वापरतो. तसंच दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो कसा? सॉइल वाइंडर्स आहेत. ते टेरिडोफाइट्स आर सॉइल वाइंडर्स. हे जे टेरिडोफाइट्स आहेत ते सॉइलला बाइंड म्हणजे घट्ट पकडून ठेवतात. त्याच्यामुळे कळेल जेव्हा जोरात पाऊस पडतो त्याच्यामुळे जी काही पावसाचा पाण्याचा जो फोर्स असेल त्याच्याने जी माती किंवा सॉइल जी वाहून जाते ती वाहून जाणार नाही, म्हणजे सॉइल पोल्युशन जे आहे ते कमी होईल. त्याच्यामुळे दे आर सॉइल वाइंडर्स. आणि महत्त्वाचा रोल कसा? सॉइल पोल्युशन कमी करतात. NCERTमध्ये गिवन नाही, NCERTमध्ये फक्त हे पॉईंट्स मेन्शन आहे. टेरिडोफाइट्स आर युज्ड ॲज ऑर्नामेंटल्स, दे आर सॉइल वाइंडर्स. आणि तिसरा म्हणजे मेडिसिनल पर्पजसाठी आपण त्यांचा यूज करत असतो, युज्ड इन मेडिसिनल पर्पज. आपल्या जे काही पुरातन ट्रीटमेंट पद्धती होत्या, म्हणजे जे काही उपचाराच्या पद्धती होत्या, जसं की आयुर्वेदिक पद्धत झाली, युनानी पद्धत होती किंवा उनानी पद्धत होती, त्याच्यामध्ये जे टेरिडोफाइट्स आहे यांना मेडिसिनसारखं, औषधींसारखं वापरलं जायचं. आपण रामायणामध्ये लक्ष्मणला जेव्हा बाण लागतो तेव्हा हनुमान जे आहेत ते संजीवनी घेऊन येतात. तर ती जी संजीवनी बुटी होती ती सुद्धा एक टेरिडोफाइटचाच टाईप होता. संजीवनी बुटीचं जे काही सायंटिफिक नाव आहे ते इथं मी लावेल, तुम्ही एक वेळेस तुम्ही बघून घ्या. NCERTमध्ये मेन्शन नाही, एक जनरल पॉईंट म्हणून सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आता टेरिडोफाइट्स जे आहेत त्यांच्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लिव्स जे प्रेझेंट असतील. ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लिव्स आर प्रेझेंट. यांच्या अगोदरचे ग्रुप्स जे बघितले होते म्हणजे कोणतं? अल्गे आणि ब्रायोफाइट. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? तर ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लिव्स जे हे जे स्ट्रक्चर आहेत, ट्रू स्ट्रक्चर, ते ॲबसेंट आहेत. त्यांच्याऐवजी काय होतं? त्यांच्यामध्ये रूट लाईक, स्टेम लाईक आणि लिव्स लाईक स्ट्रक्चर जे ते प्रेझेंट होते. त्यांना आपण वेगवेगळं म्हणत होतो, जसं की लीफ लाईक स्ट्रक्चरला ब्रायोफाइटमध्ये आपण फ्रॉन्ड म्हणत होतो. तसंच लीफ लाईक स्ट्रक्चरला ब्रायोफाइटमध्ये आपण फ्रॉन्ड म्हणत होतो. आणि रूट लाईक स्ट्रक्चरला आपण रायझॉइड म्हणत होतो. स्टेम लाईकला स्टाईप म्हणत होतो, या टाईपमध्ये. मात्र टेरिडोफाइटमध्ये तशी भानगड नाही. टेरिडोफाइटमध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लिव्स जे ते प्रेझेंट आहेत. हे टेरिडोफाइट्स कुठं कुठं सापडतात आता? तर दे आर मोस्टली फाउंड इन कूल, डॅम्प, मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. म्हणजे जिथं वातावरणाचं तापमान जे ते थोडं कमी असेल, तसंच मॉइश्चर असेल. मॉइश्चर म्हणजे काय? एक आर्द्रता असेल, आर्द्रता म्हणतात मॉइश्चरला मराठीमध्ये. तर अशा कंडिशनमध्ये टेरिडोफाइट सापडत असतात. तसंच ते शेडी प्लेसेसमध्ये सापडतात, म्हणजे एकदम प्रखर उन्हाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सापडणार नाही. अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो NCERTमध्ये मेन्शन आहे तो काय? तर हे जे टेरिडोफाइट्स आहे, काही टेरिडोफाइट्स, सम मेंबर्स मे फाउंड ऑन
मे ग्रो ऑन सँडी सॉईल. म्हणजे जी काही वाळूसारखी सँडी सॉईल असते, वाळूसारखी रेतीसारखी जी काही माती असते किंवा रेती असते, त्याच्यावर सुद्धा काही मेंबर्स हे ग्रो करू शकतात. हा जो आहे हा महत्त्वाचा पॉईंट बनत असतो. याच्यावर लास्ट इयर्समध्ये प्रश्न विचारले गेलेले. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता हे जे टेरिडोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये व्हास्क्युलर टिश्यू जो आहे तो प्रेझेंट असतो. टेरिडोफाइट्स हॅव वेल डेव्हलप व्हास्क्युलर टिश्यू. व्हास्क्युलर टिश्यू कोणकोणते असतात तर झायलेम आणि फ्लोएम जे आहेत ते व्हास्क्युलर टिश्यू आहेत. म्हणजे ते काय झायलेम आणि फ्लोएम काय वॉटर मिनरल तसंच जे काही फूड आहे त्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी मदत करत असतात. त्याच्यामुळे त्यांना आपण व्हास्क्युलर टिश्यू म्हणतो, झायलेम आणि फ्लोएम. आता आपण प्लांट किंगडम जेव्हा स्टडी करत होतो त्याच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण क्रिप्टोगॅम आणि फेनेरोगॅमबद्दल स्टडी केला होता. क्रिप्टोगॅम्स काय, ज्यांच्यामध्ये सेक्स ऑर्गन जे कन्सिल्ड असतात म्हणजे व्हिजिबल नसतात, दिसत नाही ते उडाडवाने, त्यांना आपण क्रिप्टोगॅम्स म्हणत असतो. क्रिप्टोगॅममध्ये तीन ग्रुप बघितले होते, अल्गी, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट्स जे आहेत. अल्गी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स यांना आपण क्रिप्टोगॅममध्ये कन्सिडर केलं होतं. आणि फेनोरोगॅममध्ये कोण होतं तर जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म जे होते, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म यांना आपण फेनेरोगॅम्समध्ये टाकलं होतं. फेनेरोगॅम्सचा अर्थ काय होत असतो तर व्हिजिबल सेक्स ऑर्गन, म्हणजे सेक्स ऑर्गन जे आहे ते व्हिजिबल असतात, आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात. आता क्रिप्टोगॅम, टेरिडोफाइट जो आहे तो क्रिप्टोगॅमचा पार्ट आहे. क्रिप्टोगॅममध्ये जे काही मेंबर आहे त्यांच्यामध्ये व्हास्क्युलर टिश्यू ॲबसेंट असतो. मात्र याला एक्सेप्शन काय असतं, टेरिडोफाइट. टेरिडोफाइटमध्ये व्हास्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे आपण काय म्हणत असतो, टेरिडोफाइट्स आर व्हास्क्युलर क्रिप्टोगॅम्स. टेरिडोफाइट्स आर व्हास्क्युलर क्रिप्टोगॅम्स. हा जो पॉईंट आहे हा NCERT मध्ये मेन्शन नाही आहे, मात्र याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे लास्ट इयरमध्ये नीटमध्ये, त्याच्यामुळे हा पॉईंट मी इथं डिस्कस केलेला आहे. आता याच्यामध्ये जे काही अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे ते सुद्धा आपण बघितलं होतं. जसं की ब्रायोफाइटमध्ये आपण बघितलं होतं गॅमेटोफायटिक फेज आणि स्पोरोफायटिक फेज, त्याच टाईपमध्ये इथं सुद्धा आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन प्लांट्समध्ये मेनली दिसत असतं. त्याच्यामध्ये एक जनरेशन जी ते हॅप्लॉइड असते, पुढची जनरेशन डिप्लॉइड असते. म्हणजे जनरेशन टू जनरेशन जे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हा जो क्रोमोझोमचा नंबर आहे तो व्हॅरी करत असतो. त्याच्यामुळे आपण त्यांना काय अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये दोन फेजेस महत्त्वाच्या असतात. गॅमेटोफायटिक फेज असते, म्हणजे दोन फेजेस असतात, एक असते गॅमेटोफायटिक फेज आणि एक असते स्पोरोफायटिक फेज. याच्या अगोदरच्या ग्रुपमध्ये म्हणजे ब्रायोफाइटमध्ये आपण काय बघितलं होतं तर गॅमेटोफायटिक ही जी फेज होती ती तिथं डॉमिनंट होती. गॅमेटोफायटिक कशी असते, हॅप्लॉइड असते. स्पोरोफायटिक कशी असते, डिप्लॉइड असते. गॅमेटोफायटिक जी होती ती डॉमिनंट होती ब्रायोफाइटच्या केसमध्ये, आणि स्पोरोफायटिक जी आहे ती रेसेसिव्ह होती. ब्रायोफाइटची गोष्ट करतो आता सध्या आपण, ब्रायोफाइटची, याचा अगोदरचा जो ग्रुप होता त्याची गोष्ट करतोय. गॅमेटोफायटिक डॉमिनंट होती, स्पोरोफायटिक रेसेसिव्ह होती. डॉमिनंट होती तसंच इंडिपेंडंट होती, म्हणजे फोटोसिंथेटिक होती, स्वतःचा अन्न स्वतः तयार करत होती. मात्र स्पोरोफायटिक फेज जी आहे ती डिपेंडंट होती, ही स्वतः नॉन फोटोसिंथेटिक होती. म्हणजे स्पोरोफाइट डिपेंडेंट ऑन गॅमेटोफायटिक. कोणाची गोष्ट करतो आपण, ब्रायोफाइटची. आता टेरिडोफाइटमध्ये काय आहे, ही जी गॅमेटोफायटिक फेज आहे ती रेसेसिव्ह आहे आणि स्पोरोफायटिक फेज जी आहे ती डॉमिनंट आहे. स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची काय तर गॅमेटोफायटिक ही जी फेज आहे ती डिपेंडंट नसते, ती सुद्धा इंडिपेंडंट असते. म्हणजे गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट दोघं जे आहेत ते इंडिपेंडंट आहे. मात्र ब्रायोफाइटमध्ये गॅमेटोफाइट डॉमिनंट होता आणि स्पोरोफायटिक डिपेंडंट होता गॅमेटोफाइटवर. इथं तसं नाही. याला आपण आता डिटेलमध्ये स्टडी करू, तुम्हाला एक आयडिया म्हणून, जनरल आउटलाईन म्हणून सांगून दिलेलं आहे.
अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये दोन ज्या फेजेस आहेत त्या आपण बघितलेलं आहे, गॅमेटोफायटिक फेज आणि स्पोरोफायटिक फेज. आता टेरिडोफाईटमध्ये जे आहे त्याच्यामध्ये स्पोरोफायटिक फेज जी आहे ती डॉमिनंट असते. सगळ्यात आधी अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये 2 फेजेस असतात. एक असते, पहिला असतो गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट जो असतो तो हॅप्लॉइड असतो. गॅमेटोफाईट इज हॅप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड आता तुम्हाला माहीत असेल असं मी गृहीत धरतोय. आणि दुसरी फेज जी असते ती असते स्पोरोफायटिक. स्पोरोफायटिक फेज जी असते ती डिप्लॉइड असते. आता यांना गॅमेटोफाईट का बरं म्हणतात, तर ते गॅमेट प्रोडक्शन करतं. कोणत्या डिव्हिजन होईल इथं गॅमेट प्रोडक्शन, हा सुद्धा हॅप्लॉइड आहे. गॅमेट सुद्धा हॅप्लॉइड असतील, त्याच्यामुळे मायटॉसिस डिव्हिजनने गॅमेट प्रोड्यूस होईल. तसं स्पोरोफाईटला स्पोरोफाईट का बरं म्हणत असतो आपण, तर त्याच्यामध्ये जे आहे ते स्पोर फॉर्मेशन होत असतं. स्पोर्स कसे असतात, स्पोर्स सुद्धा हॅप्लॉइड असतात. आता हा जो आहे तो डिप्लॉइड आहे, त्याच्यामुळे हॅप्लॉइड स्पोर्स कसे तयार होतील, तर मिओसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजनने स्पोर्स तयार होतील. आता हे दोघं एकमेकांनी अल्टरनेट करत असतात. म्हणजे कसं, गॅमेटोफाईट जो आहे तो गॅमेट तयार करेल, गॅमेटचं फ्युजन होईल, 2 गॅमेट्स एकत्र येतील, फ्यूज करतील, म्हणजे झायगोट तयार होईल. आणि हा जो झायगोट आहे तो मल्टीसेल्युलर, म्हणजे झायगोट जो आहे तो मल्टीसेल्युलरमध्ये कन्वर्ट होईल, किंवा झायगोटचं जे डेव्हलपमेंट होईल म्हणजे स्पोरोफाईट तयार होईल. आता स्पोरोफाईट जो आहे तो स्पोर तयार करेल. डिव्हिजन कोणती होईल इथं, हा डिप्लॉइड आहे, स्पोर हॅप्लॉइड असतील, म्हणजे इथं कोणती मिओसिस डिव्हिजन होईल. आता हे जे स्पोर आहेत हे जर्मिनेट होतील आणि गॅमेटोफाईटमध्ये कन्वर्ट होत असतात. इथं डिव्हिजन कोणती ते सुद्धा लिहून घ्या. गॅमेटोफाईट टू गॅमेट मायटॉसिस होईल. मायटॉसिस का बरं, तर इथं सुद्धा गॅमेटसुद्धा हॅप्लॉइड आहेत. गॅमेट्स आर हॅप्लॉइड. झायगोट इज डिप्लॉइड. गॅमेटचं फ्युजन होईल, फ्युजन ऑफ गॅमेट, तर झायगोट तयार होईल. आणि झायगोटचं डेव्हलपमेंट होईल, म्हणजे मल्टीसेल्युलर बॉडी तयार होईल, तिला आपण स्पोरोफाईट म्हणतो. स्पोरोफाईट टू स्पोर कसं होईल, मिओसिसने होईल. कारण का बरं, स्पोर्स जे आहेत ते हॅप्लॉइड आहेत आणि स्पोरोफाईट जो आहे तो डिप्लॉइड आहे. इथं क्रोमोझोमचा नंबर कमी झाला आहे, म्हणजे मिओसिस डिव्हिजन म्हणजेच रिडक्शनल डिव्हिजन झालेली. आणि स्पोर्स जे ते जर्मिनेट करतील. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की ते गॅमेटोफायटिकमध्ये कन्वर्ट होत असतात. आता इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे, आपण जे मागचे ग्रुप्स बघितले ब्रायोफाईटमध्ये जो होता तो गॅमेटोफायटिक फेज जी होती ती डॉमिनंट होती. मात्र इथं टेरिडोफाईटमध्ये काय आहे, तर ही जी स्पोरोफायटिक फेज आहे ही आहे डॉमिनंट फेज. डॉमिनंट फेज ऑफ लाईफ सायकल इज स्पोरोफायटिक. म्हणजे काय, स्पोरोफाईट जो आहे तो डॉमिनंट आहे, फोटोसिंथेटिक असेल. तसंच गॅमेटोफाईट जो आहे तो रेसेसिव्ह असेल. मात्र इथं एक पॉईंट असा की गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट दोघंच्या दोघं फोटोसिंथेटिक असतात, दोघंच्या दोघं इंडिपेंडंट असतात. हे दोघं एकमेकांवर डिपेंड नसतील. आपण ब्रायोफाईटमध्ये काय बघितलं होतं, गॅमेटोफाईट डॉमिनंट आहे, तर हा जो आहे स्पोरोफाईट तो रेसेसिव्ह होता आणि डिपेंडंट होता गॅमेटोफाईटवर. मात्र इथं टेरिडोफाईटमध्ये जरी स्पोरोफाईट हा डॉमिनंट राहिला तरी गॅमेटोफाईट जो आहे तो डिपेंडंट राहणार आणि गॅमेटोफाईट हा इंडिपेंडंटच राहील. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण की याच्यावर अशा क्रिसाईज पॉईंटवर प्रश्न विचारलेले असतात. आता स्पोरोफायटिक प्लांट बॉडी, स्पोरोफाईट जो आहे ती मेन प्लांट बॉडी असते. टेरिडोफाईटची गोष्ट करतोय आता आपण. आता स्पोरोफाईट जे आहेत ते ट्रू रूट. आता स्पोरोफाईट जी ती मेन प्लांट बॉडी आहे, आणि मेन प्लांट बॉडी आहे म्हणजे ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लिव्हमध्ये डिफरन्शिएटेड असेल. ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लिव्स. म्हणजे काय, स्पोरोफाईट डिफरन्शिएटेड इंटू ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लिव्स. लिव्समध्ये सुद्धा 2 टाईप्स असतात. इथं टेरिडोफाईटची गोष्ट करतो आपण.
लिव्स आर ऑफ टू टाईप्स. म्हणजे हे जे लिव्स आहे ट्रू लिव्स, हे जर कधी मोठे असले तर त्यांना आपण काय म्हणतो मॅक्रोफिल, आणि लहान असले तर त्यांना आपण मायक्रोफिल म्हणत असतो. म्हणजे हे जे लिव्स आहेत ते मे बी लार्ज, लिव्स मे बी लार्ज और लिव्स मे बी स्मॉल. जर कधी लार्ज राहिले तर त्यांना आपण काय म्हणतो मॅक्रोफिल, मॅक्रोफिल. याच्यातला हा जो मॅक्रो आहे या शब्दाचा अर्थ होत असतो लार्ज, किंवा मेगाफिल सुद्धा म्हणू शकतो आपण त्यांना. मेगाचा अर्थ सुद्धा लार्ज होत असतो. मात्र हे जे स्मॉल लिव्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो मायक्रोफिल म्हणतो. याच्यातला हा जो मायक्रो आहे याचा अर्थ होत असतो लहान. मॅक्रो आणि मायक्रोमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. मॅक्रो हा जो आहे, मॅक्रो म्हणजे मोठा आणि मायक्रो म्हणजे काय लहान. हे दोघं महत्त्वाचे, म्हणजे कन्फ्यूज व्हायची गोष्ट नाही. जे लार्ज लिव्ज आहेत त्यांना मॅक्रोफिल किंवा मेगाफिल, जे स्मॉल लिव्ज आहेत त्यांना मायक्रोफिल म्हणत असतो. आता यांचे जे एक्झाम्पल आहेत, म्हणजे लार्ज लिव्ज म्हणजे मेगाफिल कुठं सापडतात आणि मायक्रोफिल कुठं सापडतात ते NCERTमध्ये मेन्शन आहे. सेलाजिनेलामध्ये मायक्रोफिल सापडतील, म्हणजे त्याचे जे लिव्ज असतील ते लहान असतील. आणि तसंच फर्न्समध्ये जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्रोफिल म्हणजे मोठे लिव्ज सापडतील. सेलाजिनेला कशी दिसते ती डायग्राम इथं लावलेली आहे, एक वेळेस बघून घ्या. आता त्याच्या खाली फर्न्सची डायग्रामसुद्धा लावलेली, तीसुद्धा बघून घ्या तुम्ही एक वेळेस. त्याच्यामध्ये लिव्सचं जे आहेत ते एक नोटीस करून, म्हणजे नोट डाऊन करून घ्या लिव्स कसे. सेलाजिनेलामध्ये ते लिव्स जे छोटे एकदम बारीक पानांसारखे, आणि फर्न्समध्ये जे आहेत ते लिव्स थोडे असे मोठे दिसतात आहे, त्यांना आपण काय म्हणत असतो मेगाफिल म्हणत असतो. आणि स्मॉल लिव्सला काय म्हणतो आपण मायक्रोफिल. आता काही काही जे लिव्स असतील त्यांच्यामध्ये स्पोरेंजिया नावाचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. Some leaves have sporangial, some leaves. काही जे पानं आहे, आता समजा हे जे लिव्स आहेत, टेरिडोफाइट ॲक्च्युली काही असा दिसत नाही, एक लाईन डायग्राम येते, त्याच्यामुळे तुम्ही फक्त लक्षात घेऊन घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि इथंच विसरून जा. हे जे लिव्स आहेत, काही काही लिव्समध्ये स्पोरेंजिया नावाचे असे स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. आणि हे जे लिव्स आहे ज्यांच्यावर स्पोरेंजिया प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणत असतो स्पोरोफिल म्हणत असतो. दीज आर स्पोरोफिल. स्पोरोफिल, स्पोरोफिल म्हणजे काय, असे लिव्स, असे स्पेशल लिव्स ज्यांच्यामध्ये हे स्पोरेंजिया नावाचे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. स्पोरेंजिया काय आहेत तर ज्यांच्यामध्ये स्पोर प्रोडक्शन होतं असे स्ट्रक्चर किंवा असे बॅग लाईक स्ट्रक्चर, त्यांना आपण स्पोरेंजिया म्हणत असतो. असे लिव्स ज्याच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहेत त्यांना आपण स्पोरोफिल म्हणतो. याच्यावरून आपण काय लक्षात घेऊ शकतो, लिव्स जे आहेत टेरिडोफाइटमध्ये जे काही लिव्स आहेत, टेरिडोफाइटमध्ये जे काही लिव्स आहेत ते आपण दोन टाईप्सचे आहेत, दोन टाईप्सचे सापडतात असं आपण कन्क्लूड करू शकतो. पहिला जो टाईप आहे तो आहे नॉर्मल लिव्सचा. नॉर्मल लिव्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण बघितलं मॅक्रोफिल आणि मायक्रोफिल, म्हणजे स्मॉल लिव्स अँड लार्ज लिव्स. म्हणजे नॉर्मल लिव्समध्ये जे आहेत ते मे बी स्मॉल म्हणजे मायक्रोफिल, तसंच नॉर्मल लिव्स मे बी लार्ज म्हणजे त्यांना काय मेगाफिल म्हणतो आपण. आणि दुसऱ्या टाईपचे लिव्ह बघितले कोणते, स्पोरोफिल. स्पोरोफिलमध्ये काय आहे तर हे स्पोरेंजिया नावाचे स्ट्रक्चर जे ते प्रेझेंट आहे. कन्क्लुजन काय आलं याच्यात, टेरिडोफाइटमध्ये जे काही लिव्स आहेत
ते 2 टाईप्सचे आहेत. एक लिव्ज नॉर्मल लिव्ज असतात. नॉर्मल लिव्ह काही स्मॉल पण असू शकतात किंवा मोठे पण असू शकतात. मात्र काही काही असे स्पेशल लिव्ज असतात ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट असतो, त्यांना आपण स्पोरोफिल म्हणत असतो. हे जे नॉर्मल लिव्ह आहे त्यांना फक्त फिल म्हणतो आपण. मायक्रोफिल, मेगाफिल, हे जे फिल आहे म्हणजे नॉर्मल लिव्स दाखवतात आहे. आणि स्पोरोफिल आहे ते स्पेशलाइज टाईपचे लिव्ह आहे ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. आता स्पोरेंजिया जो आहे त्याच्यामध्ये काय होत असतं, हे जे स्पोरेंजिया नावाचे स्ट्रक्चर आहे, स्पोरोफिल लिव्समध्ये हे स्पोरेंजिया नावाचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. या स्पोरेंजियामध्ये काय होतं, स्पोर फॉर्मेशन होत असतं. स्पोर फॉर्मेशन ऑकर्स इन स्पोरेंजिया. स्पोरेंजियामध्ये स्पोर फॉर्मेशन होत असतं आणि हे जे स्पोर आहेत ते जर्मिनेट होतात. स्पोर्स जर्मिनेट. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की ते एक नवीन गॅमेटोफाईटमध्ये तयार होत असतं. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की एक नवीन गॅमेटोफाईट तयार होईल. आता ते काही स्पोर्स जे हेटेरोस्पोरस, होमोस्पोरस आहेत त्याच्यानुसार गॅमेटोफाईट, मेल गॅमेटोफाईट, फिमेल गॅमेटोफाईट, ते आपण स्टडी करू. आता तुम्ही एवढं नोट डाऊन करून घ्या. एक वेळेस पॉज करून विचार करा नीट शांततेत, म्हणजे ग्रास्प करून घ्या तुम्ही एक वेळेस. तर आपण बघितलं होतं की स्पोरोफाईट काय असतात, एक स्पेशल लिव्स म्हणजे स्पेशलाइज लिव्ह असतात ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहे. त्यांना आपण काय म्हणत असतो, स्पोरोफिल. स्पोरोफिल हे काय होते, तर असे लिव्स ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट होते. स्पोरेंजिया, असे स्पेशलाइज लिव्ह किंवा लिफ लाईक अपेंडेजेस ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहेत त्यांना आपण स्पोरोफिल म्हणतो. लिफ लाईक, स्पोरोफिल्स आर लिफ लाईक अपेंडेजेस विच हॅव स्पोरेंजिया. म्हणजे हा समजा एखादा लिफ लाईक अपेंडेजेस आहे, यांच्यामध्ये हे जे आहे हे स्पोरेंजिया आहे. हे काय आहेत, स्पोरेंजिया. त्याच्यामुळे हा जो लिफ लाईक स्ट्रक्चर आहे यांना आपण काय म्हणू, स्पोरोफिल. आणि जे नॉर्मल लिव्ज असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट नाही आहे, तर त्यांच्या साईजनुसार आपण त्यांना मॅक्रोफिल किंवा मायक्रोफिल म्हणू शकतो. म्हणजे हे काय, नॉर्मल लिव्ह. म्हणजे तो लहान राहिला तर त्याला आपण मायक्रोफिल म्हणू, मोठा राहिला तर त्याला मॅक्रोफिल किंवा मेगाफिल म्हणू. तर हे जे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता हे जे स्पोरोफिल आहेत म्हणजे जे असे लिव्स किंवा लिफ लाईक अपेंडेजेस ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहे, हे स्पोरोफिल जर कधी एकत्र आले तर ते स्ट्रॉबिलाय किंवा कोन्स सारखे स्ट्रक्चर बनत असतात. स्पोरोफिल फॉर्म्स कॉम्पॅक्ट and distinct structure known as cones किंवा स्ट्रॉबिलाय. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. स्पोरोफिल काय, एक स्पेशल लिफ लाईक स्ट्रक्चर ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहे. आता हे जे स्पोरोफिल्स आहेत ते स्पोरोफिल कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर बनतील, त्यांना आपण कोन्स किंवा स्ट्रॉबिलाय म्हणत असतो. आता एक कोन्स किंवा स्ट्रॉबिलाय म्हणजे हे जे स्पोरोफिल एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर बनवतील, सगळ्या टेरिडोफाईटमध्ये नाही बनवणार, काही काही टेरिडोफाईटमध्ये बनवतील. आता ते काही काही टेरिडोफाईट कोणते, त्यांचे एक्झाम्पल जे दिलेले NCERTमध्ये ते आहे इक्विसेटमचं आणि सेलाजिनेलाचं. एक्झाम्पल जे दिलेलं आहे हे स्ट्रॉबिलाय आणि कोन्सचं, म्हणजे यांच्यासाठी हे जे स्ट्रॉबिलाय आणि कोन्स कोणामध्ये बनवतील, तर इक्विसेटम आणि सेलाजिनेला यांच्यामध्ये कोन्स किंवा स्ट्रॉबिलाय असे कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर बनवतील. स्पोरोफिल्सचा कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर कोन्स किंवा स्ट्रॉबिलाय. इथं डायग्राम लावलेली NCERTमध्ये जी डायग्राम आहे ती इक्विसेटमची दिलेली आहे. इक्विसेटमच्या डायग्राममध्ये तुम्हाला वरचा पार्ट दिसत असेल एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर सारखं गोल गोल सगळे, तर त्याला आपण कोन्स म्हणत असतो किंवा स्ट्रॉबिलाय म्हणत असतो. हे जे कोन्स आणि स्ट्रॉबिलाय प्रत्येक टेरिडोफाईटमध्ये सापडणार नाही, काही काहींमध्ये सापडतील, काही काहींमध्ये नाही सापडणार. तर ज्यांच्यामध्ये सापडतील त्यांचं एक्झाम्पल NCERTनुसार कोणतं आहे,
इक्विसेटम आणि सेलाजिनेला. आता हे जे स्पोरेंजिया आहेत ते स्पोर प्रोडक्शन करत असतात. स्पोरेंजियामध्ये जो आहे स्पोर बनत असतो. आता स्पोर कसा बनेल आपण बघितलं. स्पोरोफिल काय, स्पोरोफायटिक जी बॉडी होती त्याचं म्हणजे लीफ आहे. स्पोरोफिल काय, एक लीफ आहे. लीफ कुठं बघितलं आपण, स्पोरोफाईटमध्ये. स्पोरोफाईट कसं होतं, डिप्लॉइड होतं. आणि स्पोरेंजिया कुठं प्रेझेंट आहे, स्पोरोफिलमध्ये. म्हणजे स्पोरेंजियामध्ये जे काही सेल आहे त्यांच्या मिओसिस डिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतरच स्पोर फॉर्मेशन होईल. म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये काय, स्पोरेंजिया आहेत, स्पोरेंजिया फॉर्म्स स्पोर. स्पोर फॉर्म करत असतात स्पोरेंजियस, म्हणजे कुठं होईल तर स्पोरेंजियामध्ये होईल. आता स्पोरेंजियामध्ये जे स्पोर फॉर्मेशन होईल कोणत्या डिव्हिजन थ्रू होत असतं तर मिओसिस डिव्हिजनने होत असतं. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शनल डिव्हिजन. कारण का तर स्पोरेंजियामध्ये जे काही म्हणजे एक स्पोरोफाईट आहे. स्पोरोफाईटमध्ये जे आहेत ते डिप्लॉइड सेल असतील आणि स्पोर्स जे आहेत ते हॅप्लॉइड असतील. डिप्लॉइडचा हॅप्लॉइड करायचं आहे तर मिओसिस होत असतं. आता ही जी मिओसिस डिव्हिजन झाली ही कोणत्या सेलमध्ये होते तर स्पोरेंजिया. समजा हा एक स्पोरेंजिया आहे. स्पोरेंजियामध्ये अशा अनेक मदर सेल असतील. स्पोर मदर सेल ह्या काय काढल्या आहे मी, एक स्पोर मदर सेल किंवा एक सिम्पली तुम्ही एकच काढा सिम्पल तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी. हा काय काढला आपण, स्पोरेंजिया काढला. स्पोरेंजियामध्ये ही काय काढली आपण, एक स्पोर मदर सेल काढली. स्पोर मदर सेल. स्पोर मदर सेल कशी असेल, डिप्लॉइड असेल. कारण की कशाचं स्ट्रक्चर आहे ते, स्पोरोफायटिक बॉडीचं स्ट्रक्चर आहे. आता ही जी स्पोर मदर सेल आहे ही डिप्लॉइड आहे. हिच्यापासून काय बनत आहेत तर स्पोर बनत आहेत. हे स्पोर्स जे आहेत ते हॅप्लॉइड असतील. त्याच्यामुळे डिव्हिजन कोणती झाली तर मिओसिस डिव्हिजन झाली. म्हणजे प्रश्न कसा येईल, मिओसिस डिव्हिजन ही कोणत्या स्ट्रक्चरमध्ये होत असते किंवा कोणत्या सेलमध्ये होत असते, तर त्याचं उत्तर काय येईल तर स्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होईल. स्पोर मदर सेल जी की डिप्लॉइड आहे. स्पोर मदर सेल जी की डिप्लॉइड आहे आणि ती प्रेझेंट आहेत स्पोरेंजियामध्ये, त्यांच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होईल आणि हे स्पोर्स बनतील. स्पोर्स जे की हॅप्लॉइड असतील. आता हे जे स्पोर्स बनलेले आहेत ते जर्मिनेट होतील. फॉर्म स्पोर. आता हे जे स्पोर्स जर्मिनेट होतील, स्पोर्स जर्मिनेट. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की त्याच्यापासून काय बनेल, गॅमेटोफाईट बनेल. हा जो गॅमेटोफाईट आहे हा काय कसा असतो तर फोटोसिंथेटिक असतो. स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. हे जे मॉडर्न शब्द याचा अर्थ काय, स्मॉलचाच अर्थ तुम्ही इनकॉन्स्पिक्युअस सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे इनविजिबल म्हणजे उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला इनकॉन्स्पिक्युअस म्हणतात. मात्र याच्यावर प्रश्न काही येत नाही, त्याच्यामुळे कन्फ्यूज करण्यासाठी तो शब्द लिहायचा नाही. गॅमेटोफाईट कसा असतो, फोटोसिंथेटिक अँड स्मॉल. आता हे जे गॅमेटोफाईट आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो तर प्रोथॅलस सुद्धा म्हणू शकतो आपण त्यांना. गॅमेटोफाईट ऑल्सो नोन ॲज प्रोथॅलस. प्रश्न कसा येत असतो, कोणत्या प्लांट्सच्या ग्रुपमध्ये आपण गॅमेटोफाईटला प्रोथॅलस म्हणतो तर तो कोणता, टेरिडोफाईट्समध्ये आपण गॅमेटोफाईटला प्रोथॅलस म्हणत असतो. याच्यानुसार तुम्ही करू शकता. आणि हा जो गॅमेटोफाईट आहे हा गॅमेटोफाईट आहे तो कसा असतो, लिव्स म्हणजे ग्रोज इन. गॅमेटोफाईट ग्रोज इन कूल, डॅम्प, मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. गॅमेटोफाईट जो आहे तो कूल म्हणजे थंड हवेच्या म्हणजे थंड प्रदेशात एकदम जिथं टेम्परेचर हाय अशा ठिकाणी तो ग्रो करू शकत नाही. तसंच त्यांना एक्स्ट्रा मॉइश्चरची गरज असते ग्रोथसाठी आणि शेडी प्लेसेसवर ग्रो करतील. डॅम्प म्हणजे का, थोडा असा ओलसर प्रदेश म्हणजे ओलसर जी काही स्पेस असते तिला आपण डॅम्प स्पेस म्हणत असतो. गॅमेटोफाईटला काय म्हणत असतो आपण, प्रोथॅलस पण म्हणत असतो. आता हे जे गॅमेटोफाईट आहे हे
मेल गॅमेटोफाईट पण बनू शकतात आणि फिमेल गॅमेटोफाईट पण बनू शकतात. ते कसं, आता स्पोरेंजियाने स्पोर फॉर्मेशन केलं मिओसिसने. हे जे स्पोर्स तयार झाले ते जर कधी दोघं स्पोर्स सारख्या साईजचे असते, म्हणजे सारखे राहिले, सिमिलर राहिले, तर त्यांना आपण होमोस्पोर म्हणत असतो. तर होमोस्पोरने आपल्याला काही मेल आणि फिमेल काही डिस्टिंग्विश करता येणार नाही. मात्र हे जे स्पोर्स तयार झाले ते हेटेरोस्पोर्स राहिले, म्हणजे हेटेरोस्पोर राहिले. एक स्पोर लहान आणि एक स्पोर मोठा, असेच स्पोर्स तयार झाले. तर हा जो लहान स्पोर जर कधी जर्मिनेट झाला आणि तो जो गॅमेटोफाईट बनेल त्याला आपण काय मेल गॅमेटोफाईट म्हणतो. आणि ह्या ज्या स्मॉल स्पोर आहे त्याला आपण मायक्रोस्पोर किंवा मेल स्पोरसुद्धा म्हणू शकतो. आणि मोठा स्पोर आहे त्याला मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर किंवा फिमेल स्पोर म्हणतो. आणि याच्यापासून जर्मिनेशनपासून जो काही गॅमेटोफाईट तयार होईल त्याला आपण फिमेल गॅमेटोफाईट म्हणू. ते आपण पुढे बघणार आहोत. तुम्हाला एक आयडियासाठी मी इथं सांगितलेलं आहे. याच्याबद्दल अजून काही डिटेल घ्यायची गरज नाही, आपण पुढच्या येणाऱ्या भागामध्ये बघू. आता हा जो गॅमेटोफाईट तयार झालेला आहे, गॅमेटोफायटिकमध्ये आपण बघितलेलं आहे. गॅमेटोफाईट हे नाव कावर पडलेलं आहे, तर त्याच्यामध्ये गॅमेट प्रोडक्शन होत असतं, त्याच्यामुळे आपण त्यांना गॅमेटोफाईट म्हणतो. आता गॅमेटचं प्रोडक्शन करायचं आहे तर ते कोणत्या सेक्स ऑर्गनमध्येच गॅमेट प्रोड्यूस होत असतात. म्हणजे गॅमेटोफाईट बियर सेक्स ऑर्गन, त्याच्यातला जो मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो आणि फिमेल सेक्स ऑर्गनला काय म्हणतो ते महत्त्वाचं असतं. तर मेल सेक्स ऑर्गन ला काय म्हणतो आपण, कॉल्ड ॲज अँथेरिडिया. मेल सेक्स ऑर्गनला आपण अँथेरिडिया म्हणत असतो. अँथेरिडिया जो आहे तो मेल सेक्स ऑर्गन आहे आणि तो प्रोडक्शन कशाचं करतो, तर मेल गॅमेट प्रोड्यूस मेल गॅमेट, त्याला काय म्हणतात अँथेरोझॉइड्स. मेल सेक्स ऑर्गन त्याला काय म्हणतात अँथेरिडिया. अँथेरिडियामध्ये काय तयार होईल, तर मेल गॅमेट्स तयार होतील. मेल गॅमेट्सला काय म्हणतो आपण अँथेरोझॉइड. तसंच फिमेल सेक्स ऑर्गन असतात त्याला आपण काय म्हणतो, फिमेल सेक्स ऑर्गन आर कॉल्ड आर्किगोनिया. फिमेल सेक्स ऑर्गन आर कॉल्ड ॲज किंवा इज नोन ॲज आर्किगोनिया. आर्किगोनियामध्ये काय प्रोड्यूस होईल, म्हणजे कोणाचं प्रोडक्शन करेल, तर फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट कोणतं असतं, तर एग प्रोड्यूस फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेटला काय म्हणत असतो आपण, एग. लक्षात ठेवायचं कसं आहे, परत एक वेळेस बघून घ्या. गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी जी आहे जी की रेसेसिव्ह असते, म्हणजे टेरिडोफाईटमध्ये रेसेसिव्ह असते. डॉमिनंट कोणती असते, स्पोरोफायटिक. तर गॅमेटोफायटिक ही जी प्लांट बॉडी आहे तिच्यामध्ये सेक्स ऑर्गन बिअर करते. ती सेक्स ऑर्गन मेल सेक्स ऑर्गन पण असू शकतात, फिमेल सेक्स ऑर्गन पण असू शकतात. मेल सेक्स ऑर्गनला आपण अँथेरिडिया म्हणत असतो. अँथेरिडियामध्ये जे अँथेरोझॉइडचं प्रोडक्शन होत असतं. अँथेरोझॉइड काय आहेत, तर मेल गॅमेट्स. फिमेल सेक्स ऑर्गनला आपण आर्किगोनिया म्हणत असतो. आर्किगोनियामध्ये जे ते फिमेल गॅमेट्स तयार होत असतात. फिमेल गॅमेट्सला काय म्हणतो आपण, एग म्हणत असतो. आता हे जे एग आहेत म्हणजे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. फिमेल गॅमेट काय, एग, आणि मेल गॅमेट काय, अँथेरोझॉइड. यांचं जर कधी फ्युजन झालं तर त्यांना आपण काय म्हणत असतो, झायगोट बनतो. तो झायगोट कसा बनेल, हा जो एग आहे म्हणजे फिमेल गॅमेट सोबत हा जो मेल गॅमेट आहे अँथेरोझॉइड, या दोघांचं जर कधी फ्युजन झालं तर झायगोट बनेल. झायगोट कसा असेल, डिप्लॉइड असतो. आणि झायगोट जो आहे तो फर्दर डेव्हलप होतो स्पोरोफायटिक प्लांट बॉडीमध्ये किंवा स्पोरोफाईटमध्ये. स्पोरोफाईटसुद्धा डिप्लॉइड असतो आणि मल्टीसेल्युलर असतो. स्पोरोफाईट जो आहे तो मल्टीसेल्युलर असतो, झायगोट जो आहे तो युनिसेल्युलर असतो. म्हणजे तुम्हाला ही सायकल समजली का? सगळ्यात आधी आपण बघितलं गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईटमध्ये जे आहेत सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. गॅमेटोफाईटमध्ये सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. सेक्स ऑर्गनमध्ये गॅमेट्स तयार होत असतात, म्हणजे सेक्स सेल्स तयार होत असतात.
मेल सेक्स मेल सेक्स म्हणजे मेल गॅमेटला आपण अँथेरोझॉइड म्हणतो, फिमेल गॅमेटला आपण एग म्हणतो. त्या गॅमेटचं फ्युजन झालं, गॅमेटोफाईट प्रोड्यूस गॅमेटचं फ्युजन झालं की आपण काय बनवतो, झायगोट बनतो. त्या झायगोटचं काय फर्दर डेव्हलपमेंट होतं, स्पोरोफाईटमध्ये डेव्हलप होतो. ही एवढी लाईफ सायकल आपण आतापर्यंत स्टडी केली. आता स्पोरोफाईटचं आहे, त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होत असतं आणि स्पोर्सचं जर्मिनेशन झालं का परत गॅमेटोफाईट बनत असतो. ही जी अर्धी लाईफ सायकल आहे ती आपण आता स्टडी केली. आता उरलेली अर्धी आपण परत स्टडी करू. आपण इथं हे बघितलेलं आहे झायगोटचं, आर्क्युगोनिया म्हणजे काय, फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये जे काही फिमेल गॅमेट असतील, एग आणि मेल गॅमेट म्हणजे अँथेरोझॉइड यांचं फ्युजन होऊन झायगोट बनतोय. मात्र हे फ्युजन असंच होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सटर्नल वॉटरची रिक्वायरमेंट राहते. हे जे गॅमेटचं फ्युजन झायगोट बनलेलं आहे, फ्युजन ऑफ गॅमेट्स रिक्वायर एक्सटर्नल वॉटर. म्हणजे त्याला दुसरा अर्थ का आपण काय म्हणू शकतो, फर्टिलायझेशन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल वॉटर. कसं, तर आपण ब्रायोफाईटचं बघितलं होतं. ब्रायोफाईटचं कसं आर्क्युगोनिया राहते, आर्क्युगोनिया म्हणजे काय, फिमेल सेक्स ऑर्गन. तो असा फ्लास्क शेप असतो आणि हा समजून घ्या मेल सेक्स ऑर्गन आहे. फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये हा आपण कन्सिडर केला होता एग सेल म्हणजे काय, फिमेल गॅमेट. आणि हा काय आहेत, हे काय आहेत, मेल गॅमेट्स आहेत म्हणजे अँथेरोझॉइड्स आहेत. हे काय आहेत, अँथेरोझॉइड्स म्हणजे मेल गॅमेट्स. आता हे काही असे डायरेक्टली जाऊ शकत नाही. जेव्हा काही एक्सटर्नल वॉटर अवेलेबल होईल, एक्सटर्नल वॉटर कसं, तर तो पावसाचा जो पाणी आहे त्याच्या फॉर्ममध्ये पण असू शकतं, किंवा मॉइस्ट कंडिशन आली एखादी तर त्याच्या फॉर्ममध्ये पण असू शकतं. मात्र वॉटर लागेल. तर हे जे वॉटर येईल, जेव्हा असे वॉटर आलं, तर वॉटर आल्यावर काय, हे जे अँथेरोझॉइड्स आहेत ते स्विम करून इथपर्यंत पोचू शकतात, म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गनपर्यंत पोचू शकतात. अँथेरोझॉइड्स मेल गॅमेट्स आहेत, ते स्विम करून फिमेल सेक्स ऑर्गनपर्यंत पोचू शकतात. इथं पोचल्यावर हे जे अँथेरोझॉइड आहे, एक अँथेरोझॉइड आणि एक एग यांचं फ्युजन होईल आणि ते बनवेल झायगोट. म्हणून आपण काय लिहू शकतो, हे लिहिलेलं आहे आपण, फ्युजन ऑफ गॅमेट्स रिक्वायर एक्सटर्नल वॉटर, किंवा फर्टिलायझेशन ऑकर्स इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल वॉटर. आता याच्यावरून एक पॉईंट जो आहे तो आपल्या इथं क्लिअर होत असतो. आपण गॅमेटोफाईटचं बघितलं होतं. हा जो गॅमेटोफाईट आहे हा कुठं ग्रो करत होता, कूल डॅम्प, मॉइस्ट आणि शेडी प्लेसेसवर ग्रो करत होता. आणि हे जे झायगोट आहे यांना आपण एक्सटर्नल वॉटर रिक्वायर आहे त्यांच्या झायगोट बनण्यासाठी, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होण्यासाठी, फर्टिलायझेशनसाठी एक्सटर्नल वॉटर रिक्वायर होतं. ह्या दोन कंडिशनमुळे जे आहे ते टेरिडोफाईट आहे, त्यांचं डिस्पर्सल आहे ते लिमिटेड आहे, लिमिटेड अप टू सर्टन एरिया किंवा सर्टन रिजन्स. तो पॉईंट इथून आपल्याला क्लिअर झालेला आहे. स्प्रेड अँड डिस्पर्सल ऑफ टेरिडोफाइट is limited up to narrow geographical एरिया किंवा रिजन. यांचं कारण काय बघितलं आपण, दोन कारण आत्ताच सांगितले. तर पहिला कारण होता
तो जो गॅमेटोफाईट बनलेला आहे त्या गॅमेटोफाईटला त्याच्या ग्रोथ म्हणजे गॅमेटोफाईट जो आहे तो कुठं ग्रो होतोय तर मॉइस्ट, शेडी आणि डॅम्प कंडिशन्समध्ये. गॅमेटोफाईट ग्रोज ऑन गॅमेटोफाईट ग्रोज in cool, damp, moist and shady places. आणि दुसरं कारण काय बघितलं आपण तर फर्टिलायझेशनसाठी एक्सटर्नल वॉटरची गरज असते. रिक्वायर एक्सटर्नल वॉटर फॉर फर्टिलायझेशन. हे जे दोन कारण आहे यांच्यामुळे हे टेरिडोफाइट्स जे आहे ते एका सर्टन रिजन किंवा सर्टन एरियामध्येच रेस्ट्रिक्टेड आहेत. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड ते काही ग्रो केलेलं म्हणजे डिस्पर्स होऊ शकत नाही ते. त्याचं कारण हे गॅमेटोफाईट ग्रो झाला नाही म्हणजे हे या कंडिशनशिवाय गॅमेटोफाईट ग्रो होणार नाही. आता गॅमेटोफाईटसुद्धा एक लाईफ सायकलमधला एक मेन लाईफ सायकलमध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट असतात माहिती आहे आपल्याला. आता हे जे गॅमेटोफाईटला आहे गॅमेटोफाईटला ग्रो करण्यासाठी या कंडिशन्स आहेत कोल्ड, डॅम आणि मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस. आता जर कधी गॅमेटोफाईट हार्श कंडिशनमध्ये ग्रो होणार नाही तर ही पुढची फेज येणारच नाही. पुढची फेज आली नाही म्हणजे त्यांचं डिस्पर्सल जे ते होऊन जाईल म्हणजे लाईफ सायकलच पूर्ण होणार नाही तर कसं शक्य आहे ते. त्याच्यामुळे आणि आता स्पोरोफाईट कसं बनतं आहे गॅमेटोफाईटने जे काही गॅमेट्स बनवलेले त्यांचं फ्युजन होतं आहे. फ्युजन म्हणजे काय फर्टिलायझेशन होतं आहे. आता फर्टिलायझेशनसाठी सुद्धा एक्सटर्नल वॉटर आहे म्हणजे गॅमेटोफाईटपासून स्पोरोफाईट बनायला सुद्धा वॉटरची रिक्वायरमेंट आहे. ती वॉटर भेटला नाही तर स्पोरोफाईट होणारच नाही. त्याच्यामुळे हे जे दोन कंडिशन्स आहे याच्यामुळे स्प्रेड आणि डिस्पर्सल जो आहे तो टेरिडोफाईट्सचा लिमिटेड आहे अप टू सर्टन जिओग्राफिकल रिजन. आतापर्यंत आपण बघितलं की गॅमेटोफाईट जो आहे तो एक सिंपल गॅमेटोफाईट बघितला. मात्र मी सांगितलं होतं गॅमेटोफाईट हा मेल गॅमेटोफाईट पण असू शकतो आणि फिमेल गॅमेटोफाईट पण असू शकतो. आता ते कसं ते बघून घ्या. आता टेरिडोफाईट्स दोन प्रकारचे सांगितले होते. सगळ्यात आधी एक रिवाईज परत बघून घ्या रिव्हिजनसाठी. स्पोरोफायटिक, गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक या दोन प्लांट बॉडी असतात. गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट. गॅमेटोफाईट काय गॅमेट तयार करत असतो. गॅमेटचं फ्युजन होतं तर झायगोट तयार होईल म्हणजे फर्टिलायझेशन आहे झायगोट. झायगोट जो आहे तो स्पोरोफाईट बनवेल. स्पोरोफाईट जो आहे तो स्पोर बनवेल. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की गॅमेटोफाईट बनेल. आता हे जे स्पोर्स आहेत हे दोन टाईप्सचे असतात काही काही टेरिडोफाईटमध्ये म्हणजे त्यांना आपण हेटेरोस्पोर्स म्हणत असतो. आता हे स्पोर्स जर कधी एक लहान राहिला आणि एक स्पोर मोठा राहिला म्हणजे हे हेटेरोस्पोर आहे. लहान स्पोरला आपण मेल स्पोर म्हणत असतो किंवा मायक्रोस्पोर म्हणत असतो आणि मोठ्या स्पोरला आपण फिमेल स्पोर म्हणत असतो किंवा मेगास्पोर म्हणत असतो. तर हा जो लहान स्पोर्स जर्मिनेट झाला तर तो जो गॅमेटोफाईट बनेल तो मेल गॅमेटोफाईट बनेल कारण की हा मेल स्पोर आहे, जर्मिनेट होईल आणि मेल गॅमेटोफाईट बनवेल. हा फिमेल स्पोर आहे, फिमेल स्पोर जर्मिनेट झाला तर फिमेल गॅमेटोफाईट बनवेल. तर या टाईपमध्ये गॅमेटोफाईट जे आहे ते दोन टाईप्सचे आपण स्टडी करणार आहोत. सगळ्यात आधी स्पोर्सबद्दल लिहून घेऊ आपण. तर होमोस्पोरस टेरिडोफाइट्स आणि हेटेरोस्पोरस टेरिडोफाइट हे दोन टाईपचे आहेत. आता याच्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते हेटेरोस्पोरसचं एक्झाम्पल आपल्याला NCERT मध्ये मेन्शन आहे. सगळ्यात आधी बघून घेऊ आपण होमोस्पोरस टेरिडोफाइटमध्ये काय असतं. तर यांच्यामध्ये जे काही स्पोर्स तयार होतील, जे काही स्पोर फॉर्मेशन होईल ते स्पोर्स आर सिमिलर इन साईज. स्पोर्स आर सिमिलर म्हणजे सेम किंवा only one type of spores are formed.
एकाच प्रकारचे स्पोर तयार झाले तर त्याला आपण होमोस्पोरस म्हणतो. हेटेरोस्पोरसमध्ये काय आहेत, स्पोर्स आर डिसिमिलर, म्हणजेच काय, दोन टाईपचे स्पोर्स तयार होतील. टू टाईप ऑफ स्पोर्स आर फॉर्म, टू टाईप ऑफ स्पोर्स आर फॉर्म. ते दोन टाईप कोणते, जर कधी टू टाईप म्हणजे काय, एक स्मॉल पण असू शकतो किंवा लार्ज पण असू शकतो. स्मॉल स्पोरला आपण काय म्हणतो, मेल स्पोर म्हणतो किंवा मायक्रोस्पोर. आणि लार्ज स्पोर्स जो असेल, लार्ज स्पोर असेल त्याला आपण मेगास्पोर म्हणू, मेगास्पोर किंवा मॅक्रोस्पोर. याच्यात फिमेल आणि मेलने कन्फ्यूज व्हायची गरज नाही, मात्र ते जे गॅमेटोफाईट आहे त्याला आपण फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेटोफाईट म्हणू, त्याच्यामुळे इथं तुम्ही लिहून घेतलेलं बरं होईल. हे जे स्मॉल स्पोर आहेत, स्मॉल म्हणजे काय, मायक्रो, आणि लार्ज म्हणजे काय, मेगा किंवा मॅक्रो. हे जे लार्ज स्पोर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, फिमेल स्पोर. आणि हे जे स्मॉल स्पोर आहेत म्हणजे मायक्रोस्पोर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मेल स्पोर. आता यांचं जर्मिनेशन झालं तर काय, गॅमेटोफाईट तयार होईल आपल्याला माहिती आहे. कसं, स्पोर्सचं जर्मिनेशन झालं, गॅमेटोफाईट. आता फिमेल स्पोर्सचं म्हणजे मॅक्रोस्पोर किंवा मेगास्पोर यांचं जर्मिनेशन झालं तर त्याला आपण, तो जो गॅमेटोफाईट बनेल त्याला आपण काय म्हणू, फिमेल गॅमेटोफाईट. म्हणजे फिमेल स्पोर म्हणजे मेगास्पोर किंवा मायक्रोस्पोर जर्मिनेट अँड फॉर्म फिमेल गॅमेटोफाईट. तसंच हा जो मेल स्पोर आहे म्हणजे मायक्रोस्पोर, तो त्याचं जर्मिनेशन झालं तर तो काय बनवेल, मेल गॅमेटोफाईट. फिमेल स्पोर जर्मिनेट झालं तर ते फिमेल गॅमेटोफाईट बनवेल, मेल स्पोर जर्मिनेट झाले तर मेल गॅमेटोफाईट बनवेल. हे कोणाच्या केसमध्ये, या हेटेरोस्पोरस टेरिडोफाईटच्या केसमध्येच ही कंडिशन आपल्याला दिसेल. होमोस्पोरसमध्ये काही दिसणार नाही. होमोस्पोरसमध्ये सगळे स्पोर्स सारखे असतील, सगळे स्पोर्स सारखे राहिले तर ते गॅमेटोफाईट सारखेच बनवतील. मात्र इथं जे हेटेरोस्पोरस असतील त्यांच्यामध्ये दोन गॅमेटोफाईट बनतात, एक असतो फिमेल गॅमेटोफाईट, एक असतो मेल गॅमेटोफाईट. आता हे जे हेटेरोस्पोरसचे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत सेलाजिनेला आणि साल्विनिया, NCERT मध्ये गिवन आहेत. सेलाजिनेला अँड साल्विनिया हे NCERT मध्ये मेन्शन एक्झाम्पल आहेत. याच्यातलं जे आहे यांच्या डायग्राम सुद्धा दिलेल्या आहेत. यांची डायग्राम सुद्धा दिलेले आहेत, तेच इथं लावलेलं आहे मी, तुम्ही एक वेळेस व्हिडिओ पॉज करून त्या बघून घ्या. आता इथं हा जो फिमेल गॅमेटोफाईट आहे, हेटेरोस्पोरसची गोष्ट करतोय. हेटेरोस्पोरसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट वेगवेगळे असतात. हा जो फिमेल गॅमेटोफाईट आहे तो पॅरेंट स्पोरोफाईटवर रिटेन राहतो, म्हणजे पॅरेंट स्पोरोफाईटवरच प्रेझेंट असतो व्हेरिएबल पिरियडसाठी. आणि ते जे झायगोट आपण बघितलं होतं, झायगोटचं फॉर्मेशन झालं, झायगोटचं फॉर्मेशन झाल्यानंतर तो स्पोरोफाईटवर तयार होतो. म्हणजे झायगोट जो आहे तो एम्ब्रिओमध्ये कन्वर्ट होईल, एम्ब्रिओ जो आहे तो स्पोरोफाईटमध्ये कन्वर्ट होईल. तर झायगोट टू एम्ब्रिओज हे जे डेव्हलपमेंट आहे ते या फिमेल गॅमेटोफाईटवर होत असतं. म्हणजे हे जे इव्हेंट आहे हे कोणाच्या अगोदरचे, तर प्रिकर्सर आहेत ते सीड हॅबिटॅटच्या. सीड हॅबिटॅट याच्या पुढचा ग्रुप येईल जिम्नोस्पर्म आणि त्याचा पुढचा एंजिओस्पर्म. ते सीडेड प्लांट आहे, त्यांच्यामध्ये सीड्स प्रेझेंट असतात. यांच्यामध्ये सीड प्रेझेंट नसतात. मात्र हा जो इव्हेंट सांगितला मी आता की फिमेल गॅमेटोफाईट हा पॅरेंट स्पोरोफाईटवरच रिटेन राहील आणि याचे झायगोट टू एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट आहे, झायगोट डेव्हलपमेंट टू एम्ब्रिओ, ते डेव्हलपमेंट होत असतं फिमेल गॅमेटोफाईटमध्ये. हा जो इव्हेंट आहे तो एक महत्त्वाचा इव्हेंट आहे, म्हणजे त्याला आपण इव्हॉल्युशनरी पॉईंटने एक इम्पॉर्टंट इव्हेंट मानत असतो, कारण की या इव्हेंट कसा प्रिकर्सर आहे तो सीड हॅबिटॅटसाठी. ते आपण आता लिहून घेऊ चांगल्या प्रकारे. फिमेल गॅमेटोफाईट रिटेन ऑन
parent sporophyte for variable period. हा जो फिमेल गॅमेटोफाईट आहे तो पॅरेंट स्पोरोफाईटवरच असेल. आपण बघितलेलं आहे स्पोरोफाईट टू गॅमेटोफाईट, गॅमेटोफाईट टू स्पोरोफाईट, आणि गॅमेटोफाईट जो आहे तो स्पोरोफाईटवर काइंडमध्ये प्रेझेंट असतो. ब्रायोफाईटमध्ये आपण बघितले होते. कोणाचं फ्युनारियाचं एक्झाम्पल बघितलं होतं. फ्युनारियामध्ये गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट जे एकासारखे असतात. हालाकी तिकडं जे आहे ते गॅमेटोफाईट डॉमिनंट असते, इथं जे आहे ते स्पोरोफाईट डॉमिनंट असतं. मात्र एक एक्झाम्पलसाठी म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जावं की दोघं एक सोबत सुद्धा राहू शकतात, त्याच्यासाठी सांगितलं. ती गोष्ट तिथंच विसरून जा. इथं स्टेटमेंटनुसार जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं काम होऊन जाईल. तर फिमेल गॅमेटोफाईट रिटेन ऑन पॅरेंट स्पोरोफाईट फॉर व्हेरिएबल पिरियड. आता झायगोट टू एम्ब्रिओ, झायगोट टू एम्ब्रिओ ही जी डेव्हलपमेंट आहे ती होत असते फिमेल गॅमेटोफाईटवर. झायगोट टू एम्ब्रिओ म्हणजे काय आहे? झायगोट डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ इन फिमेल गॅमेटोफाईट. म्हणजे झायगोट टू एम्ब्रिओ ही जी डेव्हलपमेंट आहे ही कोणामध्ये झाली? फिमेल गॅमेटोफाईटमध्ये. फिमेल गॅमेटोफाईट कोणावर प्रेझेंट आहे? पॅरेंट स्पोरोफाईटवर. आता हे जे इव्हेंट झाले, हे दोन इव्हेंट जे आहेत, दीज इव्हेंट्स आर प्रिकर्सर फॉर सीड हॅबिटॅट. दीज इव्हेंट्स आर प्रिकर्सर म्हणजे सीड हॅबिटॅटच्या अगोदरचे, म्हणजे बेस त्यांचा बेस जो आहे तो तयार होतोय. दीज इव्हेंट्स आर प्रिकर्सर फॉर सीड हॅबिटॅट. आणि हे जे इव्हेंट आहे हे दोघं आहे कन्सिडर्ड इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूने ते इम्पॉर्टंट आहे. अँड दीज इव्हेंट्स आर considered important from evolutionary point of view. म्हणजे हे जे फिमेल गॅमेट आहे तो पॅरेंट स्पोरोफाईटवर राहतोय, हा जो इव्हेंट आहे त्याचंच पुढे इव्हॉल्युशन होईल आणि सीड हॅबिटॅट येईल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हा जो एक बेसिक इव्हेंट आहे सीड हॅबिटॅट, याच्यापासून सीड हॅबिटॅटचे इव्हेंट जे ते तयार होत असते. त्याच्यामुळे या इव्हेंटला आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट कन्सिडर करतो. याच्या पुढे जे इव्हॉल्युशन होईल आणि सीड हॅबिटॅट येईल. तसंच हे जे प्रिकर्सर आहेत सीड हॅबिटॅटचे, दोघांचा अर्थ जवळपास सारखाच होत असतो. म्हणजे एकच अर्थाचे वाक्य आहे ते, मात्र वेगवेगळे फिरून सांगितलेले त्यानुसार. आता NCERT जे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत टेरिडोफाईट्सचे, ते जवळपास 4 क्लासेस दिलेले आहेत. लायकॉप्सिडा, पिसायलोटम काहीतरी आहे, ते 4 क्लासेस दिलेले आहेत. 4 क्लासेसचे वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते मी इथं एक वेळेस लिहून घेईल. मात्र त्याच्या अगोदर ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्या कोणाकोणाचे आहेत? सेलाजिनेला साल्विनिया, साल्विनिया, इक्विसेटम आणि फर्न यांच्या डायग्राम दिलेल्या NCERT. त्या डायग्राम महत्त्वाच्या आहे. त्या डायग्राम मी इथं लावेल, तुम्ही एक वेळेस त्या बघून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर जे क्लासेस आहेत, 4 क्लासेस आहेत, ते सुद्धा म्हणजे त्या 4 क्लासेसमध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. ते मी इथं लिहितोय, तुम्ही एक वेळेस ते रीड आउट करून घ्या, म्हणजे फक्त एक ओव्हरलुक करून घ्या. तर त्याच्या डायग्राम आहेत त्या मी इथं लावलेल्या आहेत, तुम्ही एक वेळेस त्या बघून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर ते जे क्लासेस दिलेले आहेत ते 4 क्लासेस दिलेले आहे टेरिडोफाईट्सच्या. हे 4 क्लासेस म्हणजे टेरिडोफाईट्स आहेत ते 4 क्लासेसमध्ये डिवाईड झालेले आहेत. पहिली क्लास जी आहे ती सिलॉप्सिडा, दुसरी क्लास लायकॉप्सिडा, तिसरी क्लास टेरिडोप्सिडा आणि चौथी क्लास स्फिनोप्सिडा. आता सिलॉप्सिडामध्ये जी एक्झाम्पल दिलेलं आहे NCERT ते आहे पिसायलोटमचं किंवा सायलोटमचं. प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं असू शकतं प्रत्येकाच्या, म्हणजे याच्यानुसार रिजनल याच्यानुसार प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळं राहतं. आता लायकॉप्सिडाचे एक्झाम्पल आहेत ते आहे सेलाजिनेला आणि लायकोपोडियम. टेरिडोप्सिडाचे एक्झाम्पल आहे ड्रायोप्टेरिस, टेरिस आणि ॲडियंटम.
आणि स्फिनॉप्सिडा ही जी क्लास आहे तिचं एक्झाम्पल आहे इक्विसेटम. आता लक्षात कसं ठेवतो तुम्ही, सिलॉप्सिडा आणि सायलोटममध्ये साय कॉमन येतो, त्याच्यामुळे जे एक्झाम्पल आहे ते लक्षात राहून जातं. लायकॉप्सिडामध्ये लायकॉप येतं आहे आणि लायकोपोडियममध्ये पण लायकॉप येतं आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक लक्षात राहून जातं. इथं तुम्हाला वेगळं फक्त हे लक्षात ठेवायची गरज आहे सेलाजिनेला. टेरिडोप्सिडामध्ये ड्रायोप्टेरिस म्हणजे हा जो टेरिस आहे कॉमन आहे. लक्षात ठेवायची काय गरज आहे, ॲडियंटम. टेरिडोप्सिडामध्ये ड्रायोप्टेरिसमध्ये पण टेरिस येतो आहे आणि टेरिडोमध्ये पण टेरी येतो आहे. टेरिस तर आहे, टेरी येतो आहे, त्याच्यामुळे दोघं लक्षात राहून जातात. तुम्हाला स्पेशली लक्षात ठेवायची कोणाची गरज आहे तर ॲडियंटमला लक्षात ठेवावं लागेल. आणि स्फिनॉप्सिडामध्ये इक्विसेटम जे आहे ते लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे तुमचं जे डोक्यावरचा लोड आहे तो कमी होऊन जाईल. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आता, लायकॉप्सिडामध्ये सेलाजिनेला येतो आहे, टेरिडोप्सिडामध्ये ॲडियंटम येतो आहे आणि स्फिनॉप्सिडामध्ये इक्विसेटम येतो आहे. बाकीचे उरलेले हे आपोआप समजून जातील. स्पिसायमध्ये स्पिसाय म्हणजे साय आणि साय कॉमन येतं आहे, म्हणजे सिलॉप्सिडाचा सायलोटम आलं. लायकॉप्सिडा आणि लायकोपोडियममध्ये लायको येतं आहे, झालं. टेरिडोप्सिडामध्ये ड्रायोप्टेरिसमध्ये टेरिस येतो आहे आणि साध्या टेरिसमध्ये पण टेरी येतो आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा होऊन गेलं. लक्षात फक्त एवढं ठेवा, गोल केलेले हा आणि हा, तुमचं काम होऊन जाईल इथं. तर आता आपण प्रश्न बघून घेऊ थोडे. पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल, स्ट्रॉबिलाई आर फाउंड इन. आपण बघितलं होतं स्ट्रॉबिलाई जे आहे ते प्रत्येका टेरिडोफाईटमध्ये सापडणार का तर नाही. सगळ्यात आधी स्ट्रॉबिलाई काय असतात तर एक स्पेशलाइज लीफ असतो ज्याच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट होते. स्पोरेंजिया काय स्पोर फॉर्मिंग स्ट्रक्चर होते. तर असे स्पेशलाइज लीफ ज्यांच्यामध्ये स्पोरेंजिया प्रेझेंट आहे त्यांना आपण स्पोरोफिल म्हणत असतो. आणि स्पोरोफिल जे आहे ते कॉम्पॅक्ट आणि डिस्टिंक्ट स्ट्रक्चर बनवत होते, त्यांना आपण स्ट्रॉबिलाई म्हणत असतो. स्ट्रॉबिलाई किंवा कोन्स. आणि स्ट्रॉबिलाई आणि कोन्स आहेत हे प्रत्येका टेरिडोफाईटमध्ये प्रेझेंट असतील का तर नाही, काही काहींमध्ये प्रेझेंट असतील. ते काही काहींमध्ये कोणते एक्झाम्पल दिलेले आहेत, इक्विसेटम आणि सेलाजिनेलाचं एक्झाम्पल दिलेलं आहे NCERTमध्ये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं ऑप्शन काय येईल तर ऑप्शन डी जे आहे इक्विसेटम ते बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न दिसत असेल, इन ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स ट्रान्सपोर्ट ऑफ मेल गॅमेट्स रिक्वायर. आपण बघितलं ते आर्किगोनियम काढलं होतं फिमेल सेक्स ऑर्गन आणि अँथेरिझॉइड काढले होते मेल सेक्स ऑर्गनमधले. ते मेल सेक्स ऑर्गन फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये स्विम करून येत होते कोणाच्या प्रेझेंटमध्ये, जेव्हा एक्सटर्नल वॉटर येईल तेव्हा. त्याच्यामुळे या प्रश्नाचा ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी वॉटर. इन ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट ट्रान्सपोर्ट ऑफ मेल गॅमेट रिक्वायर वॉटर. पुढचा प्रश्न दिसत असेल तुम्हाला, विच वन ऑफ द फॉलोइंग इज हेटेरोस्पोरस. विच वन ऑफ द फॉलोइंग इज हेटेरोस्पोरस. आता जेव्हा आपण बघितलं होमोस्पोरस आणि हेटेरोस्पोरसचं एक्झाम्पल बघितलं होतं, होमोस्पोरसमध्ये काय ते जे काही स्पोर्स बनत होते ते सिमिलर साईजचे होते, म्हणजे दे आर सिमिलर किंवा ओनली वन टाईप ऑफ स्पोर्स आर फॉर्म. त्याच्यामुळे ते जे मेंबर्स होते त्यांना आपण होमोस्पोरस म्हटलं होतं. आणि हेटेरोस्पोरसमध्ये काय ते जे स्पोर्स बनत होते ते दोन टाईपचे बनत होते, एक मायक्रोस्पोर म्हणजे छोटा स्पोर ज्याला की आपण मेल स्पोर म्हणत असतो, आणि एक मोठा स्पोर म्हणजे मेगास्पोर किंवा मॅक्रोस्पोर, त्याला आपण फिमेल स्पोर म्हणत होतो. फिमेल स्पोर जर्मिनेट होतं, फिमेल गॅमेटोफाईट बनवत होतं. मेल स्पोर जर्मिनेट झाला की मेल गॅमेटोफाईट बनवत होता. आता हेटेरोस्पोरसचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं सेलाजिनेला आणि साल्विनिया. आता इथं या प्रश्नामध्ये तुम्हाला हेटेरोस्पोरसच विचारलेलं आहे. मात्र काही प्रश्नांमध्ये होमोस्पोरस विचारलेले असतात. होमोस्पोरसचे आपल्याला एक्झाम्पल नाही, एक्झाम्पल आपल्याला हेटेरोस्पोरसचे. मात्र जेव्हा ते काही प्रश्न विचारतील तर त्याच्यामध्ये ते दोन ऑप्शन हेटेरोस्पोरसचे ठेवतील आणि एक ऑप्शन ते असतील होमोस्पोरसचे ठेवतील आणि एक ऑप्शन नन ऑफ अबव किंवा इतर ऑर्गॅनिझम देऊन देतील ते. तर आपल्याला तिथं त्या एक्झामिनरला काय बघायचं आहे, तुमची लॉजिकल थिंकिंग कशी आहे. होमोस्पोरसचं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं नाही, आपण हेटेरोस्पोरस कॅन्सल आउट करून टाकू आणि जे उरलेलं एक आहे म्हणजे जो काही तिथं रिलेटेड नाही त्याला सुद्धा कट करू, म्हणून जो उरलेला ऑप्शन येईल तो आपला होमोस्पोरसचा येईल. असं खेळलेला असतो एक्झामिनरने लॉजिकल थिंकिंग चेक करण्यासाठी. या प्रश्नामध्ये तसं नाही, या प्रश्नामध्ये डायरेक्ट हेटेरोस्पोरस कोणते ते विचारलेले आहे, त्याच्यामुळे ऑप्शन जे येईल ऑप्शन डी साल्विनिया येईल. पुढचा प्रश्न आहे,
सेलाजिनेला अँड साल्विनिया आर कन्सिडर्ड टू प्रेझेंट अ सिग्निफिकंट स्टेप टुवर्ड इव्हॉल्युशन ऑफ सीड हॅबिटॅट बिकॉज आत्ताच जस्ट 5 मिनिटं अगोदर आपण बघितलं एम्ब्रियो डेव्हलप्स इन फिमेल गॅमेटोफाइट विच इज रिटेन ऑन पॅरेंट स्पोरोफाइट, म्हणजे ऑप्शन डी, चौथा ऑप्शन जे आहे ते करेक्ट येईल. फिमेल गॅमेटोफाइट इज फ्री अँड डिस्पर्स लाईक सीड चुकीचंच आहे. फिमेल गॅमेटोफाइट लाईक आर्किगोनिया चुकीचं आहे. आर्किगोनिया जो आहे तो फिमेल सेक्स ऑर्गन आहे, फिमेल गॅमेटोफाइटवर प्रेझेंटच असेल. मेगास्पोर पोजेस एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो सराउंडेड बाय सीड कोट, हे पण चुकीचं येईल. ऑप्शन जी येईल, ऑप्शन डी येईल, ते करेक्ट येणार आहे. तर इथं जो आहे तो आपण आपला हा जो प्लांट किंगडमचा ग्रुप होता, टेरिडोफाइट हा जो ग्रुप होता तो आपण पूर्ण केलेला आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू, म्हणजे काय जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्मचं बाकी आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.